रामकृष्ण अरे तुमचं नाव सांगा. बबलू पवार. तुम्हाला सांगा की हा जो बैल आहे हा किती वर्ष झाले तुम्ही घेतला होता? आपल्याला तिसरं वर्ष या घेतला तेव्हा काय पाहिलं होतं याच्यात? घेतलं जावं काय चपळपणा परत वांग तर याची जात कोणती येते? याचं जात गावरान बेरड मधून येतोय मैसूर वास आहे जरा. हा घेतलेले किती वर्ष झाले? 3 वर्ष. 3 वर्ष झालं. बरं काय खरेदी होती याची? याची ना 51,000. आता याची पूर्ण कारकिर्दी सांगा बरं 3 वर्षाची. याची बाई जाईन तिथे 1 नंबर बारी होती, हां फायनल पण होती. गाठच राजा पण राहतोय. बरं आता याला मागणी वगैरे झाली होती काय? मागणी झाली ना 18 लाखाला झाली. मग नाही दिला का तुम्ही? नाही दिला. बरं काय नाव? याचं नाव सांग. कुठं पळतो? किंवा कांद्या पोहतो. ह्याचं नाव जादू आहे. कधी घेतला होता? घेतलेला वर्ष झालं, 1 वर्ष. कुठं घेतला होता? इकडे घेतला गावाच्या घरून. याची जात कोणती येते? बेरोड म्हैसूर आहे. हे वासरू घेतलेले किती दिवस झाले? ते वासरू घरच्या गायचं वासरू आहे. 7 महिन्याचं आहे. पळत आहे पोहतोय फुल कांड्या पोहतो जोरात. का? आता मला सांगा सगळ्यात मेन महत्वाचं जर म्हणलं तर गाड्या पुढं गोडी ही महत्वाची धरली हा. जाते. तर त्याच्या खत खोडी तुम्हाला माहिती? एवढं नाही माहित पण आम्ही बघून घेतली गोडी. काय काय पाहिलं होतं ते? ते देवमन तिचं आहे ते आज बघू 5 कल्याणी ते बघून घेतले. बरं आता याच्या बाऱ्या कुठं कुठं झालेल्या? कोणत्या कोणत्या गटात झालेल्या? त्याची सुरुवात पाबळच्या काठापासून झाली. दिवसभर काठाचा राजा राहिला होता पाबळच्या. काय भेटलं जवळ? 3ऱ्या वर्षात हारला होता तो. हा मग थारचा मानकरी. फारचा मानकरी. बरं आपल्या जुगलबंद्या कोणाकोणाबरोबर झाले? महेश दादा किसनराव लांडगे, आर के बैलगाडा संघटना, आपला सिद्धिविनायक बैलगाडा संघटना, सगळ्या सचिन पानमन सगळ्या ह्यात पडलेला आहे. बरं पळतो कोणत्या नावानं? तो आमच्या नाथसाहेब बैलगाडा संघटनेच्या नावाने पोहतो. आता मग त्याच्यामुळं आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घाटामध्ये घेऊन जाता म्हणजे त्यावेळेस कोणत्या कोणत्या संघटना असतात तुम्हाला मदत करायला? आर के संघटना ती एक असते आमच्या बरोबर. सगळी म्हणजे बैल जिथे जाईल तिथे येते झोपायला. हा 3 वर्षामध्ये काय काय पारितोषिक भेटले? ह्याची खासियत अशी आहे, 13चा घाट जा असेल ना सगळ्यात आतून बारी टाकतो असा. म्हणजे आतमध्ये जेवढं गाडी आणि तेवढा आणतो बैल. जेवढा मोठा घाट ना तेवढ्या मोठ्या घाटात बारी तो आतून आणतो. आता याच्या किती म्हणजे बाऱ्या किती झालेल्या आहेत? ह्याच्या आतापर्यंत नाही का आमच्या काळापासून 90 बारा आहेत. 90 आणि घाटाचा राजा? घाटाचा राजा 5 घाटाचा राजा आहे म्हणजे कायम दिवसभर. त्याची खासियत अशी आहे की पळताना दुसऱ्या बैला अजिबात त्रास करत नाही, दाबत नाही, बिबत नाही. तो त्याची ती साईड घेऊन जाणार. दुसऱ्या बैला अजिबात आजपर्यंत एकटा पण त्यांनी हे केलेलं नाही, दाबलं नाही, असं काय नाही. तो एकटा त्याची साईडच घेऊन जाणार. वासरा असन 1 नंबर नेणार, अशी खेळत नेणार अजिबात की तो हे नाही करत, अजिबात दाबादाबी नाही, असा खेळतच वासरा घेऊन जातो. पण आता याला तुम्ही कोणत्या प्रकारे शिकवलं होतं? शिकवलं होतं म्हणजे असं शिकवलं म्हणजे ज्या स्टार्ट पासून आणला होता तिकडे आता ते बैल छकडीला पोहत होता. तिथून आणला आम्ही डायरेक्ट आमच्याकडे चालूच झाला डायरेक्ट. बरं याला शिकवायला कोणता बैल होता काय? त्याला शिकवायला स्टार्टिंगला सणसवाडीचा दरेकरांचा मोर. तर आता मला सांगा की तुमचा हा नाद आहे हा किती वर्षापासून तो नाही? 5-6 वर्षापासून. बरं आता हा नाद तुम्हाला लागला कसा? कोणता बैल पाहिल्यापासून? आमच्या बैल होती, बैली होती. आम्ही कमीत कमी 4-5 वर्ष झालं आमची बारीच होत नव्हती. आला का आमच्या गावात त्यांनी नावच केलं डायरेक्ट. म्हणजे जिथं जाईन तिथे 1च नंबर. हे आला सगळ्या बारच म्हणजे ह्याच्या पण नावच. आजपर्यंत गावचं नाव त्यांनी लय मोठं केलेलं आहे आमच्या. कधीच नाराज नाही केलं पोरांचं. बंदीच्या अगोदर कोणते कोणते बैल होते? मोरा राजा आमचे बंधू राजा ना
त्याच्यामुळे आम्हाला नाद लागला. हा ते पहिलं म्हणजे त्यांनी कॉलेज सोडून दिलं, हा बैल आणि गाडा आणि गुढी, त्याच्यामुळे आम्हाला नादच लागत गेला. बरं, हा नाद म्हणजे कसं चांगला आहे का? नाही, नाद चांगला आहे. पण बघत केला पाहिजे. हा, व्यवसाय धंदा पाणी व्यवसाय बघत. केला पाहिजे. नुसती हा नादात राहू नको. आता सगळी पोरं कामाधंद्याला जातात ना, त्याचा एकटा मालक म्हणला तरी ते एकटा बैल घेऊन जातो गाठात. त्याला नादच येते बैलाचा. कोण नाही आलं तरी ते एकटा घेऊन जातो बैल. खेळ बघून थोडा व्यवसाय पण बघितला पाहिजे. पोरं सगळी कामाधंद्याला आहे ना. हा बरं, आता याचा स्वभाव इथं अग्रेसिव्ह आहे, गाठामध्ये कसा असतो काय? तो गाठ वेगळंच रागीटच येतो पहिल्यापासून. आमचा घाट सुरू झालाय तसा आतापर्यंत भरपूर आमच्या गावात पळण्यासाठी भरपूर बैल आली, पण त्याच्यात गाठाचा राजा आहे आमच्या नावी संतच नाव आहे फायनल. फायनलला. हा. मग आता तुमच्या गावचं नाव आता बैलाने एवढं मोठं केलंय, तर मग तुम्हाला कसं वाटतं ज्यावेळेस बैल पळायला जातो? आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गावचा अभिमान आहे आणि आमचा पण अभिमान आहे आम्हाला. मग आता हे सगळे म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने कमी आहेत, यंगस्टारच आहेत सगळे, हा. तर यांना सपोर्ट कसा करता तुम्ही? गावातले आहेत ना, भरपूर मंडळी सपोर्ट करतात. गावातले जे काही अधिकारी आहेत ना, जे हुद्द्यावरली मंडळी, त्यांचा सपोर्ट आहे. आता मला सांगा, काही ठिकाणी असं असतं, बैल घेतला काय त्याला बेकार नाद लागलाय, काय त्या बैलांच्या पाठीमागं पाळायचं, तर बैल घेतला म्हणजे गाडा मालक एक गावचं नाव निघते तिथं, तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? थांबा 2 मिनिटं, आता त्यांना माहिती आहे दर्जी येते, जरा इकडे येऊ, ते आता बोलणारे आलेले. तर आता मला एक सांगा की ज्यावेळेस आता ही सगळी यंगस्टारच आहेत, सगळे यंगस्टार आहेत, ज्यावेळेस बैल घेऊन जातात गाठामध्ये, आज ह्या बैलांनी नाव जे गावचं नाव आहे तुमचं, तर आता हे 4 तालुक्यामध्ये सगळीकडे गाजते ना, तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं बुवा? आनंदच वाटतो. इच्छुक आहेत पोरं सुद्धा इच्छुक आहे, बैल सुद्धा भारी मिळाला, लक्ष्मीच मिळाली. अशी बैल 50 असले 1000 असले तरी त्याच्यात नामांकित बैल मिळायचं म्हणलं भाग्य लागतं त्याला. भाग्य लागतं. कुणाची कामं नाही, नशीब असेल तकदीर तर ते परमेश्वर देण्यावाला आहे. तर आता हा जो नाद आहे म्हणजे बैलगाड्याचा नाद आहे, तर हा म्हणजे पैशावाल्याचा की गरीबाचा? नाही, गरीब पैसे नाहीत काय नाही, एक शोक असतो ज्याची माणसाला. लक्ष्मी पदन त्याचा लक्ष्मी शोक असतो ना, हवस असते पोरांना, एक माणसाला कोणत्याही माणसाला नाव तर निघतेच नाही असं नाही, पण परमेश्वराने जर साथ दिली ते बैल जर आपण पाळला, प्रत्येक मुलं असते सगळे इच्छुक असते, आनंद होतो. नाही पाळला तर ते नाही तर दुसरा तिसरा असे गाड्या मालक म्हणले की चालतच राहते, आणि त्याला लय गडमोड करावं लागते. बरोबर. हा मिळतोय का ते मिळतोय, असे 10 बैल गेली माया 20-25 बैल गेली, पण नाही सक्सेस झालं, दुसऱ्या तिसऱ्यातच बसायची. तसा काय कोणा पहिल्याच चालतोय तेव्हा ती जमते. अशी बैल सांभाळायची म्हणलं सोपं नाही, माणसाला खाद्य कमी असतं तेवढं बैलला खाद्य घालावं लागतंय. बरोबर. बबलू पवार. काय करायचं मला सांगा की आता याचं रुटीन कसं असतं, दिनचर्या कशी होती याची? याचं रुटीन सकाळच्या पारी 4 असतो त्याला वल्ला सुका, परत मग 8च्या टायमिंगला मग त्याला रतीब असतो. रतीब झाला की मग पाणी पाजून मग संध्याकाळचा 5 वाजता सोडायचा, 2 किलोमीटर नाही चालून बांधायचा, मग परत खुराकन ते खायची रोटी. खुराकामध्ये काय काय असतं? खुराकामध्ये पीठ असतं आणि आपलं खिल्लारचं खाद्य ते असतं. जर असं कधी तुम्हाला बॅड पॅच आला का, बैल थोडासा कमी झाला किंवा सावड्याने सांगितलं नाही बाबा आता नाही पाहिजे, कमी झाला असं विषय असा होतो की काय गाडा मला सांगते चुकून नाही दाबीत बैलन दाबले की मग हा कमी होतो. याला खुल्लं पळायचं वय कधी म्हणजे असं काही? कधी म्हणजे असं नाराज नाही केला त्यांनी कधी घाटात केलं. बरं, आता मला सांगा की तुम्ही घाटामध्ये गेले, बैल झोपला आणि तुमच्याकडनं सोडायला चूक झाली, ते मग सुट्टीवाल्याचा प्रॉब्लेम ना, आपला प्रॉब्लेम. बैल सोडताना तुमच्याकडनं प्रॉब्लेम झाला आणि त्यावेळेस बैलाने बारी भेटवली आणि आनंद अश्रू डोळ्यात भरून आले, असं कोणता घाट आहे का? असं घाट तसं पाबळतच काय झालं? 8 तटीची लढत होती काय झालं? तिथं माझी बैल ते वर गेल्यावर थोडा कमी झाला शेजारचा बैल, पण यांनी एकटीने बेडवली होती तिथं ओढून. स्टेशन चांगला झालं. बरं, आता याच तुम्ही घाटामध्ये घेऊन जाता त्यावेळेस नियोजन कसं असतं कमिटीचं? नियोजन म्हणजे आम्हीच करतो 4 जण, की एकाने धरायचा एकाने सोडायचा असं.
बरं आता याच तुम्ही घाटामध्ये घेऊन जाता त्यावेळेस नियोजन कसं असतं कमिटीचं? नियोजन म्हणजे आम्हीच करतो चौघ जण की एकाने धरायचा एकाने सोडायचा असं. बरं याचं घाटात नेतं नियोजन कसं करता तुम्ही? याचं घाटात नेताना नियोजन असं होतं की आधी 4-5 दिवस नियोजन होतं घाटाचं. तर मग हे नियोजन काय सांगून होत नाही. जे बैल असतो ते काही सांगतच नाही कोणाला. तिथे गेले घाटात गेले की मग ते नियोजन करतं पोरांना हा बैल आहे म्हणून. आणि नियोजन करतात बाहेरनच फोन येतात मग ते नियोजन होतं फोनवरतीच. याला झोपायला कोण असतं? ह्याला जुपाय सुधीर गाडगे परत पप्पू ठाकूर ती अशी असते चॅटिंग. आणि वरती पकडायला कसं काय? वरती काय आमची पोरं असते 2-3 आणि ते बांडा ग्रुपची ती राहतातच वर. बरं आता तुमच्या टीममध्ये म्हणजे किंग मेकर हे जुळवणारं कोण आहे? हे किंग मेकर म्हणजे आमच्या पोरांच्यातच सगळ्यांना हे करूनच होत. स्वतः मालक किंग मेकर बबलू पवार. बरं आता याला तुम्ही घाटामध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर आता ही बाकीची जी बैल आहेत यांचं पाठीमागं कोण करतं? यांची पाठी पांढरून भगवान पवार. बरं आता मला सांगा ज्यावेळेस हा बैल तुमचा झोपायला जातो घाटामध्ये तर मग हे बाकीचं सगळं गोडीचं समजा ही 2 बैल आहेत यांचं कसं नियोजन असतं तुमचं? त्यांचं काय आम्हीच बघतो मीच बघतो खाया पायाचं.